पुष्कळ आहे, पश्चाताप झाला नाही. अजामेल चांगला होता, वाईट झाला, पश्चाताप झाला नाही, फक्त नारायण नामाने तरुण गेला, पण त्याला आपण बदललो याचा पश्चाताप नाही झाला. पण परीक्षित राजा शमिकाच्या गळ्यामध्ये सर्प अडकवून घरी आल्यानंतर पश्चाताप झाला, म्हणून शुकाचार्यांची कृपा आणि नंतर भगवत प्राप्ती. अशी कितीतरी आहेत ज्यांना लुटारू आहेत, चोर आहेत, खून करणारे लोक आहेत, त्यांना काय पश्चाताप होतो का जीवनाचा? होत नाही. पण वारकऱ्याला एक वारी चुकली तर पश्चाताप, एक वारी चुकली तर, एक एकादशी रात्रीपर्यंत लक्षात नाही राहिली तर मग वारकऱ्याला पश्चाताप. अहो असं कसं झालं, काय कर्म आडवं आलं, काय दुर्बुद्धी झाली मला, उद्या एकादशी आज मला लक्षात आलं, संध्याकाळी वेगळं आमचं केलं, उपास केला नाही दशमीचा. वारकऱ्याला त्याचा पश्चाताप. पश्चाताप हे सच्शील वृत्तीच्या अंतःकरणाच्या माणसाच्या अंतःकरणातच तो निर्माण होतो. पश्चाताप सच्शीलतेत पश्चाताप आहे. तमोगुणात पश्चाताप निर्माण होत नाही, रजोगुणात पश्चाताप नाही आहे. त्या व्याख्या मला करायच्या नाही. तमोगुणात पश्चाताप का नाही? कारण केलेल्या अनित्य कर्मात पुरुषार्थ मानला जातो म्हणून. रजोगुणात पश्चाताप का नाही आहे? कारण रजोगुणात प्राप्त झालेला ऐहिक भोग आणि प्राप्त झालेलं जगताकडून प्राप्त झालेलं कौतुक हे मनाला समाधान देतं म्हणून पश्चाताप नाही. मग पश्चाताप कुठे आहे? फक्त सत्वशील अंतःकरणामध्ये पश्चाताप होतो. वाईट वृत्तीच पश्चाताप निर्माण होत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, आम्हाला चिरंजीव पदाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा येथे मुख्य पाहिजे अनुताप. अनुताप पाहिजे. मग अनुताप पाहिजे म्हणजे काय पाहिजे ते सांगा ना. पश्चातापाचं स्वरूप सांगा आम्हाला, काय येते. नाथ महाराज सांगतात, काही नाही, पश्चाताप म्हणजे मी तुम्हाला सांगतो, येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मरण जाणे समीप, न मनी अल्प देह सुख. याला म्हणतात पश्चाताप. अनुताप कशाला म्हणतात याची व्याख्या नाथ महाराजांनी केली. आता याचा विस्तार खूप आहे, वेळ आपल्याकडे कमी. आपण आता फक्त दुसऱ्या ओवीत 43 ओव्या मुद्दे सांगत जातो, लक्षात घ्या. मरण आपल्या जवळ आलेलं आहे याचं भान माणसाच्या अंतःकरणात कायम पाहिजे. काल आपण काय बोललो, माणसाच्या जीवनातला कोणताही क्षण हा शेवटचा क्षण असू शकतो. कुठलाही क्षण, पुढचा क्षण आपला आहे आता नाही आपली सांगायची. उद्या आपण सकाळ बघू, म्हणजे मी भीती दाखवत नाहीये तुम्हाला, घाबरू नका. मी सावध करतोय फक्त. जे संतांनी आम्हाला सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा अल्पस्वल्प प्रयत्न आहे. विचार करा ना, कुठलाही क्षण हा शेवटचा क्षण आहे आमच्या जीवनामध्ये. बालवयात माणसं मरत नाही, तारुण्यात मरत नाही, प्रौढावस्थेत मरत नाही, वृद्धावस्थेत मरत नाही, कुठल्याही काळामध्ये मरू शकतो. पोटातल्या पोटात अभंग मरतात, लेकरं मरतात, बाहेर आल्यावर मरतात लगेच, वर्ष 2 वर्षात मरतात, तारुण्यात मरतात. कितीतरी उदाहरण आहे. प्रौढावस्थेमध्ये मरतात, 50-60 मरतात, 70 मरतात. असा कोणता काळ आहे मला सांगा की ज्या काळामध्ये मनुष्य मरू शकत नाही? एवढाही मरतो. मरण तर नित्य आहेच, येणारच आहे. ते काय आम्हाला थांबावं 5 मिनिटं म्हटलं तर थांबणार नाही. ज्या वेळेला येईल त्या वेळेला नाही. मरण जवळ आहे आणि आमच्या मरणाचं नित्य स्मरण आम्हाला ध्येयासक्त बनवत असतं. याकरता हे सांगणं चालू आहे. मनुष्य मरण विसरेल तर बेफिकीर होईल. ज्याला मरणाचं भान नाही तो बेफिकीर वृत्तीनं जगेल, सावधतेनं जगणार नाही. नाथ महाराजांच्या चरित्रात सांगतात, एक मनुष्य आला सांसारिक तक्रारी घेऊन. नाथ महाराजांकडे जाणारे लोकही संसाराच्या तक्रारी घेऊन जातात. हे असं झालं, तसं झालं, भावाचं भांडण झालं, मी असं केलं, त्यांनी तसं केलं, मी योग्य आहे का, अमुक आहे का, तुम्ही तमुक आहे का, त्यात असं झालं, त्याच्यात तसं झालं, माणसं नीट वागत नाही, मुलं मनासारखी वागत नाही, वगैरे वगैरे काय तक्रार करायची त्यांनी केली.
गावातल्या लोकांबरोबर आमचं भांडण चालू आहे, कोर्टात जाण्याचा विचार आहे. मुलगा पैसे मागतो धंद्या करता, कसं द्यावं त्याला अजून काही अनुभव नाही, काही नाही. भावाचं भांडण झालेलं आहे, हे झालं ते झालं, सगळं सांगितलं. नाथ महाराजांनी सगळं ऐकून घेतलं, त्याला सांगितलं हे सगळं खरं आहे, त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, हे बरोबर आहे, पण मी तुला खरं सांगू का, उद्या संध्याकाळच्या तुझं मरण आहे ते घेऊन करतोस का? उद्या संध्याकाळी मरणार आहेस. तो घाबरला, कळला, काय सांगतात? म्हणाले म्हणूनच सांगतो, मला कळतं भविष्य. उद्या संध्याकाळी तू मरणार आहेस. आदल्या दिवशी संध्याकाळी नाथ महाराजांनी सांगितलं, त्याच्या लक्षात आलं, संपलं आपलं, झालं. 24 तास राहिले हातामध्ये. लगबग गेलं, घरी गेला, बायकोला म्हणाला, तुझं माझं दागिन्यावरून भांडण झालं होतं ना, अगोला होता ना, हे घे पैसे, तुला जो दागिना पाहिजे तो घे, माझं पुढं राहिल्या. मुलाकडे गेला, तो म्हणाला, तुला धंदा उघडायचा ना, हे बघ माझ्या प्रॉव्हिडंट फंडातले पैसे जमा झाले, सगळे घे, तुला काय करायचंय ते कर, मला जाताना तुला नाराज करायचं. गावाबरोबर भांडण होतं, गावकऱ्यांकडे गेला, त्यांना सांगितलं, हे ही जमीन आहे ना, याच्याबद्दल वाद आहेत ना, चला मी तुम्हाला सांगतो, ही जमीन मी दानपत्र करून देतो, पण या जागेत पांडुरंगाचं मंदिर उभं करा, मला काय म्हणायचं नाही, सगळी जमीन तुम्हाला दान आहे. तिथून भावाकडे गेला, भावाला म्हणाला, अरे काय भांडणं करायची, एका मायबापाची लेकरं आपण, तुला काय पाहिजे मला सांग, हे तुला पाहिजे घे, हे मला द्यायचंय का दे, तुला वरचा मजला पाहिजे घे, मी खाली राहतो, तुला हे शेत पाहिजे तू घे, माझा मुलगा उद्योग धंद्याला लागतोय, मला शेतीचा पुढं काय उपयोग आहे, पण असं दुराव्याने राहू नको. झालं, माझं थोडं राहिलं बाबा, मरताना कसं नाराज करून जायचं. घरी आला, सकाळी सगळं करून घरी आला, बायकोला सांगितलं, तुला काय खाऊ घालायचं ते लवकर खाऊ का, मला आता वेळ कमी आहे, मला फक्त भजन करत रामकृष्ण हरी म्हणत बसायचं. झालं, बायकोला बरोबर सगळ्या कुटुंबाला बरोबर घेऊन जेवण केलं, हसत खेळत झालं सगळं. आता काय शेवटचा निरोप घ्यायचा, मुलांना सगळं सांगितलं, मुलीला सांगितलं, बायकोला सांगितलं, हे ते अमुक तमुक असं करा तसं करा, आणि मग माळ घेऊन बसला, रामकृष्ण हरी सुरू झालं. दुपारी 3 वाजता, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पाऊसही पडून गेला, सगळं झालं, मेला नाही. आणि मग रात्र झाल्यावर उठून उभा राहिला, तो मेलं नाही, हे काहीतरी खोटं सांगतात. तडका फडके नाथ महाराजांकडे गेले, अहो मी मेलो नाही ना, ते म्हणजे मग बरं आहे ना, तक्रार आहे का ही, मी मेलो नाही याची, मेला नाही, बरं आहे ना, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही म्हणला होता मरणार, ते सांगितलं, मला माहिती होतं तू मरणार नाहीस. अहो असं का सांगितलं, आता मला सांग, उद्या आपलं मरण आहे हे कळल्यावर तुझ्या वर्तनामध्ये काय बदल झाला बघ ना. आपलं आता त्याला तरी नाथ महाराजांनी उद्या संध्याकाळी सांगितलंय, मी म्हणतोय पुढचा क्षण हातात नाही. आता काय करता बघा, पुढचा क्षण, पुढचा मिनिट आपल्या हातात नाही, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे उचार थोडा ऐकळसा. मग काय करा, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळबंदी, सांडा बाहुबिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंद. हे विनाकारण सांगणं चालू नये, तर सगळ्या पश्चातापाचा भाग